नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर सौ कृतिका नितीन कुलकर्णी यांनी लिहिलेली एक अतिशय सुरेख कथा सांगत आहे. कथेचं शीर्षक आहे परत आलेला घास. पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना, जर आजची कथा आणि व्हिडिओ आवडल्यास जरूर एक छोटासा लाईक कथेला व्हिडिओला द्या आणि यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका, कारण मी त्यांची खूप मनापासून वाट बघत असते. तसंच जर काही कारणाने चॅनेलला सबस्क्राईब करायचं राहिलं असलं किंवा चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तर ऐकूया आपण. आजच्या कथेचं शीर्षक आहे परत आलेला घास आणि आजच्या लेखिका आहेत कृतिका नितीन कुलकर्णी. विवेकला लहानपणापासून एक गोष्ट अजिबात आवडत नव्हती. त्याचे बाबा. नाही, बाबा वाईट नव्हते. त्यांचा प्रत्येकाला जेवण करून जाण्याचा आग्रह. त्यांची ही एक सवय विवेकला खूप त्रासदायक वाटत असे. घरी कोणी आलं, ओळखीचं असो वा अनोळखी, बाबा आपले एकच वाक्य म्हणायचे, अहो काहीतरी खाऊनच जा, असेच जाऊ नका हो. आणि मग सुरू व्हायचा त्यांचा आग्रह, थांबा ना, पोळी भाजी आहे, अहो चहा तरी घ्या, काहीतरी घ्या हो. विवेकला राग यायचा. तो आईला कुजबुजायचा, कशाला एवढा आग्रह करायचा, सगळेच लोक आपल्या घरचे आहेत का, तुला किती त्रास होतो या सर्वांचा. आई फक्त हसायची आणि बाबा ते काहीच न बोलता प्रेमाने पुन्हा एखादा घास वाढायचे. वर्ष गेली. विवेक मोठा झाला, नोकरीसाठी बाहेर गेला आणि आयुष्याच्या धावपळीत बाबांची ती सवय हळूहळू त्याच्या आठवणीतून धूसर होत गेली. एकदा कामानिमित्त त्याला दूरच्या डोंगराळ भागात जावं लागलं. रस्ता लांब, आजूबाजूला अगदी काहीच नाही, मोबाईल नेटवर्क नाही, माणसांची चाहूल नाही. निघण्याच्या गडबडीत काही खाल्लंच नव्हतं त्याने. सुरुवातीला वाटलं ठीक आहे, पुढे मिळेल काहीतरी. पण दुपार सरली, संध्याकाळ जवळ आली. आता मात्र पोटात आग अगदी धगधगू लागली होती. घसा कोरडा पडला होता, डोकं जड झालं होतं. विवेकनी आसपास नजर टाकली. निर्मनुष्य, शांत, जणू काही जग इथे संपलंच होतं. त्या क्षणी त्याला बाबांचा आवाज आठवला, रिकाम्या पोटी जाऊ नका. विवेकच्या डोळ्यात पाणी आलं. तो हळूच म्हणाला, बाबा आज समजतंय भूक काय असते ते. तो पुढे थोडं चालत राहिला. पाय जड झाले होते, शरीर साथ देत नव्हतं. आणि अचानक अचानक दूरवर एक लहानसं घर दिसलं. जणू काही त्या निर्जन शांततेत एक आशेचा दिवा. विवेकला विश्वासच बसत नव्हता. तो धडपडत त्या घरापाशी गेला. दारावर हलकेच टकटक केली. दार उघडलं. एक वृद्ध जोडपं समोर उभं होतं. त्या दोघांनी विवेककडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरची थकवा, भूक आणि असहाय्यता एका क्षणात ओळखली. तो काहीच न बोलता हसला आणि आजोबा म्हणाले, या, आधी काहीतरी खाऊन घ्या. विवेक थबकला. तेच शब्द, तेच भाव, जणू काही बाबाच त्याच्या समोर उभे होते. त्या वृद्धांनी त्याला आत बसवलं. आजीनी गरमागरम भाकरी, ताजी भाजी, थोडासा भात आणि पाण्याचा एक तांब्या. अनोळखी ठिकाणी हे खावं की नको हा विचार सुद्धा त्याच्या डोक्यात आला नाही. इतर वेळी बाहेर बिसलेरी पाणी पिणारा विवेक
आज आनंदाने त्या ताटाकडे बघत होता, जणू पंचपक्वान्न त्यात भरली आहेत. विवेकच्या हातात थरथर होती. पहिला घास तोंडात टाकला आणि त्याच्या अंगावर शहारा आला. तो फक्त जेवत नव्हता, तो प्रत्येक घासात बाबांचं प्रेम चाखत होता. डोळ्यातून अश्रू ओघळत होते. जेवण झाल्यावर विवेकने विचारलं, काका, इथे कोणी येत नाही, तरी तुम्ही इतकं सगळं का करता? आजोबा हसले आणि शांतपणे म्हणाले, बाळा, कोणीही भुकेलं जाऊ नये, एवढंच. त्या क्षणी विवेकला सगळं समजलं. घरी परतल्यावर त्यांनी बाबांच्या फोटोकडे पाहिलं. त्याला भास झाला, बाबा नेहमीप्रमाणेच कोणाला तरी म्हणत होते, काहीतरी खाऊनच जा. आणि पहिल्यांदाच विवेकला या शब्दाचा अर्थ कळला. कारण त्याला आता कळलं होतं, आयुष्य म्हणजे प्रतिध्वनी आहे. तुम्ही दिलेला प्रत्येक घास, प्रत्येक प्रेम, प्रत्येक भावना कधीतरी, कुठेतरी तुमच्याकडे परत येतेच. कदाचित वेगळ्या रूपात, पण तितक्याच उबदारपणे. आणि त्या दिवशी विवेकच्या मनात एकच वाक्य घुमत होतं, मी जे इतरांना देतो तेच आपल्याला परत मिळत असतं. रिटर्न थिअरी म्हणजे असाच काहीसा प्रतिध्वनी, पण हा आवाजाचा नाही, आपल्या कृतींचा, विचारांचा आणि सर्वात महत्वाचं आपल्या भावनांचा. आपण एखाद्याला बहाल केलेला हसरा क्षण त्याच व्यक्तीकडून परत येणार नाही कदाचित, पण एखाद्या अनोळखी चेहऱ्यावर उमटलेल्या स्मितहास्यातून आपल्याला परत मिळेल. आपण कुणाला तरी दिलेली वेदना सुद्धा तशीच, जशीच्या तशी परत येत नसेल, पण ती आपल्याला अनुभवावी लागेलच. हे ऐकताना थोडं भीतीदायक वाटतं, नाही का? पण खरं तर ही भीती नाही, तर एक जाणीव आहे, जबाबदारीची जाणीव. कारण रिटर्न थेअरी आपल्याला सांगते, तू जे काही करतेस ते फक्त त्या क्षणापुरतं मर्यादित नाही, ते एक बीज आहे आणि त्या बीजाचं फळ तुला कधीतरी चाखावंच लागणार आहे. मग विचार करायला लावणारा प्रश्न असा उभा राहतो, आपण आपल्या आयुष्यात कोणती बीज पेरतोय? रागाची, अहंकाराची, की प्रेमाची, समजुतीची आणि शांततेची? कारण पेरलं ते उगवलं, असं आपण म्हणतोच की. खरं सांगायचं तर आयुष्य म्हणजे एक विशाल शेत आहे. आपण न कळत रोज काही ना काहीतरी पेरत असतो, शब्दांनी, नजरेनी, स्पर्शानी आणि कधी कधी आपल्या शांततेने सुद्धा. आणि मग काळ अगदी शांतपणे त्या बीजांना अंकुरायला मदत करतो. काही बीज लगेच उगवतात, काही वर्षानुवर्ष मातीत दडून राहतात, हा, पण ती नष्ट होत नाही. तर रिटर्न थिअरी इथेच आपलं खरं रूप दाखवते. धन्यवाद. लेखिका आहेत सौ कृतिका नितीन कुलकर्णी आणि सादर करती आरती गुप्ते.